4 महिने झाले या बाईच्या इथलं बिल थकलंय. तोंडच वासना तिचं बिल भरायला. आज वायरस कट करून टाक मारू पाहतो, कारण वरून मला बोलणे वाचत आहे काही. आम्ही कवर ऐकून घ्यायचं बरं. का वायरमन भाऊ बोला. काय करू राहिले तिथं? काय करू राहिलं बाई? 4 महिने होत आली. हा कितपत वाट पाहिजे आम्ही लोकांनी. मग भरणार आहे ना आम्ही. तुम्ही तर डायरेक्ट चालू आहे तुमचा कार्यक्रम. ज्या टायमाला आम्ही आलो का तुम्ही काय म्हणत्या? काय भरणार आहे आम्ही. हा प्रत्येक वेळेस तुम्ही तेच म्हणत राहते ना, भरणार आहे आम्ही. मग भरणार आहे ना. अहो भरणार तर सगळेच म्हणणार रे. मग तुम्ही कोणी आम्हाला तेच सांगतं भरणार आहे आम्ही. मग तुम्ही कट करू राहिले काय ते? मग काय करणार? 4 महिने झाले बाई बिल आज टाकलं. नवरा घरी नाही आणि तुम्ही खुशाल तेव्हा घरी नाही म्हणजे आम्ही काय म्हणजे ज्याच्या घरी ते ज्यांच्या घरी लोक आहे त्यांच्याच घरी जातो. मग माणसं घरी असल्यावर पाहतो मग कट करतो का? आपण मग आम्ही नाही म्हणलंच नाही ना भरायला. आम्ही भरणारच आहे ना. नाही बाई, पण आमचं काम आम्ही करू राहिलोय. आम्हाला वरून आदेश आहे. बिल थकले 4-5 महिन्याचे बिल थकले का डायरेक्ट जाऊन वायरी कट करून टाक. आपण मग अशी पद्धत नाही ना. मी तरी म्हणून राहिले पद्धत नाही म्हणजे उठा तुम्ही, आम्हाला पद्धत नका सांगू. कस काय? मग तुम्ही आमच्या बशी बसू राहिले. एक तर बिल भरायचा तपासच नाही आणि मग आता आम्ही भरणार तुमचा. आहे. राजेश सारखे आमच्या बशी बसत येऊन तुम्ही. बाज नाही आहे ना. उद्या जर तुमचा नवरा समोर आला तर तो काय म्हणेल? हा वायर म्हणून ही का संघ बसली? असंच होईल ना. तो पण या बाजीवर, ती पण त्याच बाजीवर संघ एकमेका बशी बसली. पण सांगायचा गुन्हा झाला तुम्ही का? सांगा 2 फूट राहून लांबून सांगा मला बाई. मी सरकारी माणूस आहे. माझं काम मी करायला आलो. त्याच्यात तुम्ही लगेच तिथून पॉवरफुलने बोलू राहिला माझ्या संघ. हो बाहेरून हो काय करू राहिले म्हणजे काय करू राहिले? तुम्हाला सांगायचं तर पद्धत आहे. तुम्ही आले डायरेक्ट तिथं वायर काढून मग राहिले. वायर कटच करणार ना. 4 महिने झाले बाई, 1 महिना नाही झाला ना. मागच्या 2 महिन्यापूर्वी आलो. तुम्ही काय म्हणले भरू आम्ही? हा प्रत्येक वेळेस आम्ही तुमच्याकडे येत राहतो आणि तुम्ही काय म्हणता भरू आम्ही. आता आलो तर तरी तुम्ही तेच म्हणून राहिला भरू. याच्या आधी आम्ही किती वेळेस भरलं? 4-4-5 अहो बिल तुमचं कर्तव्य आहे. अब आमची लाईट नाही वापरते का तुम्ही? मग भरत नाही का आम्ही बिल? बिल भरते पण आता 4 महिने झाले ना. 1 महिना झाला तर आम्ही बोलत नाही काही. 2 महिने बोललो नाही, 3 महिने नाही बोललो बाई मी तुला. तो नवऱ्याला सुद्धा समजत नाही का या गोष्टी? तो सुद्धा मस्त पैकी आपल्या पद्धतीने राहत्या बोलात्या चालत्या. आपण मग लाईट वापरतो आम्ही, पण बिल बी आम्ही 4-4 महिने 6-6 महिने एकखट्टी भरेले तवा. 6 महिने बाई, 6 महिने एकखट्टी नका भरू. महिन्याच्या महिन्याला बिलाची पद्धती जी आर बदललाय की नाही. महिन्याच्या महिन्याला बिल भरायचे. पहिले होते 3 महिन्याला बिल. भरा ना मग तुम्ही काय बिल. आम्ही कशाला बिल भरायचं? मग एवढे वेळेस भरा, नंतर देऊ आम्ही तुम्हाला. मागच्या वेळेस आली, मागच्या वेळेस म्हणते एवढ्या वेळेस भरा, त्याच्या मागच्या वेळेस आलो एवढ्याच भरा. अहो जे हमी भरलेले पैसे ते पण नाही दिले आणि आता जे थकेले ते पण नाही देऊ राहिले. आता भरा, नंतर मागचे पण देऊ, हे पण देऊ. पण आता ती आमची सोयाबीन नाही गेली ना अहो हे पण देऊ ते पण देऊ म्हणजे काय? मग देऊ ना. कधी? आता सोयाबीन गेलीच नाही तर मग. हो म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय का तुमची सोयाबीन जी आहे ती तिला भावच नाही भेटला. हा ना, विकलीच नाही अजून, तशीच पडले पडेल. पण मग ती इकून द्या, इकून बिल भरून टाका ना मग तुम्ही आमच्यावाली. भरून मग आता विकल्यावर आमचं मान जायला मार्केटला भाव पाहून येईल. भाव पाहायला गेले म्हणजे सोयाबीन नाही घेऊन गेले, फक्त भाव पाहायला गेले. भाव पाहायला गेले. असं का? याचा भाव काय, त्याचा भाव काय, त्याचा भाव काय, आणि मग थोडेसे वाढले का आपला भाव घेते. असं का? असं बरोबर. बरं तुम्ही हा देऊन टाकू आम्ही. केव्हा मी तुमच्या इकडे आलो कब्बेला वायर कट करायला, मीटर चेक करायला, तुमचं तेच भरा ना तुम्ही उठा सुटा तुम्ही आमच्या वाटावर ना जिलाबी ठेवी हो. मग आता दरवेळेस झालं ना आमचा. आमच्या आपण मग आता आम्ही तुमची कवर जिलाबी वाटावर ठेवायची खात राहायची. करा ना आता एवढं ऍडजस्ट. म्हणजे नुसतं तुमचं तेच का कायम तेच का? काम काय आता हाय अडचण मग सध्या. तुम्ही काय घरीदारी काय खाती पिती काहीच नाही काय? उपाशीचे का तुम्ही सोक लोक? खाते तब्येत बारीक झाली आमची. हा तुमच्या तब्येतीवरून दिसू राहिले मला तब्येत बारीक आहे तुमचे. भरता का मग? हा भरता ना. अहो तुम्ही बाहुबलीच्या हिरोईन दिसू राहिल्या, एवढी तब्येत झाली तुमची वाली. तुम्ही म्हणता का बाबा काय अर्थ आहे? पहा बरं तुम्ही आता जा बरं बाहुबली पिक्चर पहा, त्याच्यात कशी दंड तसे तुमचे दंड आहे हाताचे. आणि म्हणून काय खात पिती नाही आम्ही. नका नजर लाव माझ्या दंडाला. बरं बाई काय करायचं मग आता? काय करू मला सांगतो एकदा जरा. आता येऊ द्या ना त्यांना, ते आल्यावरच कळलं. अरे बाई मी जेव्हा येतो तेव्हा तू येऊ द्याच म्हणत राहते. असं तो काय त्या सोयाबीनच्या तिला जाऊन ते म्हणजे मुक्कामी थांबवतो काय तिला मार्केटमध्ये? नाही येतच मग नाही घरी. येतील ना आता. 8 तास तर गेले. आत्ताच गेली. हा. मागच्या वेळेस आलो आत्ताच गेली. त्याच्या मागच्या वेळेस आलो आत्ताच गेली. सगळं कवा यावं आत्ताच गेले राहते का ते? नाही हो तसं नाही, पण मग आता गेले येतील. नाही पण आता किती सोयाबीनचं तुम्ही जेव्हा आलं का तेव्हा सोयाबीनचं नाव सांगू राहिले मला का बा सोयाबीन इकल्यावर बिल भरू, सोयाबीन इकल्यावर बिल भरू. आलेले पैसे इकलीच नाही सोयाबीन. हो मग मागची विकली, पण मग म्हातारी आजारी पडली, नंतर पोरांची फी भरली. असं
पैसे म्हणजे चालूच राहते. म्हातारीच्या आजाराला तुम्हाला पैसे चालत लागत्या, पोराच्या शाळाला पैसे लागत्या, मार्केटला फुलं भाज्या, औषधं फवारण्या, यासाठी सगळे पैसे राहत तुमच्याकडे. फक्त लाईट वाल्याचे पैसे राहते. आपण मग आता घरात माणूस पडू देता का मग आता दाखवता लागतं ना. नाही, मी म्हणतच नाही तुम्हाला माणूस पडून द्या असं. मग तुम्ही माणसाला अर्धे लावा, लाईट वाल्याचे काही थोडे भाऊ द्या ना. तुम्ही थांबून घेता कधी तुम्ही भरून देता काही असं आहे का? त्याच्यामुळं. हा हा, म्हणजे आम्ही थांबून घेतो हा आणि तुम्ही ते नाही थांबत ना. आता ती कसं थांबणार आहे दवाखाना म्हणजे कसं अर्ज हा, दवाखाना थांबत नाही बा, नाही. वायरमन थांबतो हा ना, हा सरकारी आहे ना. मग आता मागच्या वेळेस भरले तसं भरा ना एवढे वेळेस. बर बर, त्याच्या मागच्या वेळेस आलं मीच भरितो, आता यावेळेस मागच्या वेळेस आलो मलाच भरायला सांगू राहिले. तुम्हाला नाही सांगायचं तर कोणाला सांगा. एक काम करा ना तुम्ही, काय त्यांना फारकत द्या, माशी लग्न करून घ्या ना मग. हा? मग त्याला काय इलाज मग. असं काय मग आता बोलू मीच पैसे भरून राहिले ना तुमचे, मग आम्ही तो काय कामाचाच नाही राहिला ना. पण आम्ही देणार आहे ना तुमचे अहो, पैसे. आम्ही देणार हे, तुम्ही आम्हाला कधी देणार ते नाही माहिती आम्हाला. तुम्ही भरा तर खरी देतो आम्ही. आम्हीच भरतो ना मग. भरा ना मग. मग घ्या लग्न करून, मग काय टेन्शनच नको परत. मानावर जोडूनच काढील का बरं जोडील तो? हा, अशा टायमाला लगेच येईल हा ना तो. मग आणि बिलाच्या टायमाला झाडाच्या आडुशाला बसवतो. नाही आता येतील ते मग असं आहे का? होईन. काय बाई बराबर तुम्हाला आहे ना, तुम्हाला जमतं बाकी पण बा काय बराबर वाटावं प्याला ठेवितो तुम्ही आमच्या. असं कुठं राहतं का? हा, मग तेच बा असं वाटावं प्याला ठेविते आणि मोकळं करीते आम्हाला. भराभाव एवढ्यांनी देऊ टाकू, भराभाव एवढ्यांनी देऊ एवढंच टाकू. भरा. ठीक आहे, एवढ्या टायमाला आम्ही सहन करू शकतो. आता याच्यानंतर एक शब्द ऐकणार नाही. बरं ऐका ना, हा भरा ना तेवढं. बर, नाही बाई काय होऊन जातं माहिती का, बाई तो तोंडा का पाहिलं का माझा काय होऊन जातं पार. बरं भरा. माझा आहे म्हणजे माय मनात तुटत बाई आयला बाई एवढे गाया वाया करून राहिली बिल भराय करता. हा? किती कावाची बोलू राहील मी. हा ना. एखाद्याने आता लोक 5-50 हजार दिले असते हं? बोलायची एवढी. बोलायची मग तुम्ही एक बिल भरी ना. एक नाही बाई, त्या 4 महिन्याचं बिल टाकले तो. आता मग एकटीच भरायचं ना आता. भरा ना. चालेल बाई, ठीक आहे, या टायमाला मी तुला करतो सहकार्य. हा हा, हा. हा, चालेल ना. एवढी वेळेस करा. एवढ्यांदी करतो म्हणजे माझे पैसे तुम्हाला एवढ्या महिन्याच्या आत, म्हणजे पुढचं बिल यायच्या आत तुम्हाला पैसे गोळा करून ठेवावं लागेल. हा? नाही लगेच सोयाबीन गेले पहिले तुमचे पैसे द्यायचे. हा, तुमचे 12 महिने सोयाबीनच चालू आहे, आम्हाला माहिती ते. तुम्ही सोयाबीन सोडून कोणतं पिकच लावायचं की नाही काय नाही माहिती. ना आमच्या शेतात फक्त सोयाबीन. तुमच्याकडे कधी गहू होत नाही, कधी ऊस राहत नाही, फक्त उठलं का सोयाबीन. पाठ करून ठेवलं काय तुमच्या नवऱ्याने सांगितलं काय नाही तुम्हाला? हो, आमच्या शेतात सोयाबीनच. वायरमन आला का सोयाबीन, हं. किराणा दुकानदार आला का सोयाबीन. हा? आणि बोलायला लागले का 32च्या 32 दाखवी द्या. आता एवढीच. ऐकून घ्या, मी भरलेले पैसे विथ बिल जे येईल ते तुम्हाला पुढच्या टायमाला द्यावं लागेल. आता या टायमाला मी सहकार्य करतोय तुम्हाला. हा. तुमच्या नवऱ्याला सांगा मी त्यांची शिलाई बोलली व्यवस्थित म्हणून त्यांनी परत जोडली लाईट नाही तर जोडीत नव्हती ती. हा, हा. चालू मग. हा. बर, ठीक द्या आहे. जोडून. हा, द्या जोडून. चाल, लगेच जोडून देतो. आणि तेवढं लक्षात राहू द्या पण बरं का, मी जे सांगितलंय ते तुम्हाला. लक्षात कोणतं लग्न करायचं? हा? बाई अरे मला बायका पोर आहे, माय पोर सोर, मला बायको आहे, मा काय नाव गाव आहे, मी वायरमन आहे. हा? मी तर मजाकच करतो ते. काय बाई, हे बाईच्या डोक्यात का निसं लग्नाचंच खोळ भरलंय काय. त्या हिच्या संग लग्न करायचं म्हटलं मला माझ्या किडण्या द्यावं लागेल, एखादी तरी विकावं लागेल, कारण याच्यावरच कळत नाही.